व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता शेती करणं खूप अवघड झालं आहे हो. शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी काय करत आहात मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आपला ऋषी इंगळे हा आज शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की काहीतरी कष्ट करून कमवतो, घाम घालतो आणि आज त्या घामावरचं घाम पडतं आणि आज शेतकरी हा शेतामध्ये राहण्याचा अंदाज काही वाटत नाही. प्रत्येक शेतकरी पहिल्यांदा शेतीमध्ये काम करायचा, नांगरायचा, वखरायचा, पण आजच्या काळामध्ये शेतकरी हा खूप संकटात सापडला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना मायबापाला आसरा राहिला नाही. शेतकऱ्यांनो, मायबाप हा कष्ट करून सुद्धा शेतामध्ये पीक पिकवायचे, पण आताच्या काळामध्ये शेतकरी खूपच संकटात सापडला आहे. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना हा संकेत असायचा की शेतकरी हा मोठा होईल. पण आताची पिढी काय करत आहे, शेतकरी बांधवांनो, शेतात काम करण्याचं व्यसनच राहिलं नाही. तर शेतकरी बांधवांनो, असं झालं आहे, शेतकऱ्यावरती असं संकट सापडलं आहे की प्रत्येक शेतकरी काय करत आहात, शेतामध्ये कोणीच राहायचं नाही म्हणत आहे. पण शेतकरी बांधवांनो, आपला हा शेती अगदीच खूप मोठी होणार आहे. हिला कमी खर्चात जास्त उत्पन्न खूप आपल्या शेतीत निघणार आहे. आपल्याकडे जेवढ्या कंपन्या आहे, जेवढ्या मॉडेल आहे, जेवढं शेतकऱ्यांच्या मालावरती पिकणार आहे आणि शेतकऱ्यांची पिढी डबल जशी आणि तशी कामाला लागणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना असं झालं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आहे आपण मोठं होऊ, लहान होऊ, पण आताच्या काळामध्ये शेतकरी हा संकटात सापडला आहे. तर शेतकरी बांधवांनो, कसं झालं आहे मी आज तुम्हाला सांगतोय. तर शेतकरी बांधवांनो, आताची जी पिढी आहे आपली शेतकरीची, ती पिढी शेतामध्ये काम करायला नाहीच म्हणत आहात बघा. की आता शेतकऱ्यांची जी पिढी आहे की ह्या शेतीमध्ये आल्याच्या नंतर शेतकरी काही जण जर पिकवलं तर सुद्धा पावडंसुद्धा शेतकऱ्याचं उचलत नाही आणि बारीसुद्धा द्यायला नाही म्हणतात. शेतकऱ्यांची मुलं म्हणत आहेत की शेती करणं आमच्याचकडून जमत नाही, तुम्हीच करून घ्या. तर शेतकरी आता हे करा, आपण एवढं कष्ट करतात, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी पण कष्ट करणार आहे, मी सुद्धा शेतीमध्ये जाणार नाही, काहून की आपण शेतकरी आहे. तर शेतकऱ्यांनो, आपण जर शेती नाही केली तर आपलं कसं होणार. आता प्रत्येक मायबापाला वाटतं की पोरगा शिकायला जावा, पण शेतकरी बांधवांनो, एक विचार जर केला तर आपला शेतकरी हा शेतामध्ये काम करून सुद्धा रोजगारी करून हा शेतकरी ही पुढली पिढी काम करायला नाहीच म्हणत आहे. तर शेतकरी बांधवांनो, मी तुमची व्यथा मांडणार आहे की शेतकऱ्यांना काम करण्याची गरज आहे, पण शेतकरी काय करत आहात की आता पुढली पिढी ही शेती करण्याचा अंदाज काही वाटत नाही. आता ही शेतकरी कोण करणार, अशी संकट ह्या शेतकऱ्यांना सापडलं आहे बघा. तर तुम्ही ही शेती करणार का, नक्की कमेंटद्वारे कळवा. कोण शेतकरी पुत्र शेती करणार हे नक्कीच सांगा मला. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी काय करता, शेतामध्ये राबतोय, पण आता ज्यांना शेतीचा अनुभव आहे तीच शेती करणार आहे. बाकीचे सगळे शेती सोडून शेतीमध्ये चालले आहे. पण शेतकरी बांधवांनो, एक विचार जर केला तर सिटीतले लोक आपली ही शेतकरी जी पिढी आहे पुढली, ती सिटीमध्ये नेऊन न घालता शेतकरीमध्ये त्यांना चांगलं तंत्रज्ञान आणण्याच्या गोष्टी जर दिला तर आपला शेतकरी कंपनीला मागं पाडू शकतो, असे शेतकरी हे होणार आहे. तर शेतकरी बांधवांना, आपल्या शेतातील प्रत्येक शेतकऱ्याला झालं पाहिजे की शेतकरी हा प्रत्येकाला मागं टाकणारा हा शेतकरीच आहे. तर शेतकरी बांधवांना, आपल्या शेतातील काही आवश्यक असे आहे की शेतकऱ्यांना पुढली पिढी का शेतात बाहेर झाडावं लागलं, ते आपलं काम का करत नाही. तर शेतकरी बांधवांना, आपले मम्मी पप्पा काय करत आहे, शेतकरी जातात ते, तर आपल्या पोरांना काय करत, शेती टाकत आहे. पण तसं नाही करता, त्यांना जर तंत्रज्ञान शेती जर ज्ञान दिलं तर काही शेतकरी म्हणतात शेतीमध्ये पुरत नाही. तर आपण जर टेक्निकल जर शेती केली तर प्रत्येक वेळी पुरत असतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे की शेतकऱ्यांची मुलं हा गंभीरपणे नीट न वागता शहरामध्ये निघून चालले आहे. तर ही पिढी कधी काम करणार, कधी यांना सवय लागणार, म्हातारपणाला सवय लागणार का. शेतकरी बांधवांना, त्यांना आता हे काम नाही जमलं, जेव्हा म्हातारेपणा शेताकडे आले तर त्यांना नांगरसुद्धा हाणता येत नाही. शेतकऱ्यांच्या मुलाला कसं होणार पुढल्या काळामध्ये. शेतकऱ्यांच्या मुलाला प्रत्येक वेळी सांगता येतं की आताच्या शेतकऱ्यांना, पोरांना नांगरसुद्धा हाणता येत नाही, वक्करसुद्धा हाणता येत नाही. आताची अशी पिढी झाली आहे. कोणी बी म्हणतं कंपनीत जायचं, कंपनीत जॉब पाहायचा, पण शेतकरी बांधवांना, आपला शेतकरी ही राबतो ना. आपण जर कष्ट नाहीच जर केले तर शहरामध्ये ऑटोमॅटिक पिकत जाणार का. तर आपण कशाला काम केलं तर शेतामध्ये सगळं पिकत असतं, तर आपण हे कष्ट करायचे आहे. तर शेतकरी बांधवांना, आताची जी पिढी आहे ती काम करते की नाही तेच माहीत नाही शेतकऱ्यांना. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतामध्ये काम करणार, शेतीमध्ये जाणार नाही. शेतीतल्या कंपन्या आपल्याकडे येणार, 100% गॅरंटी देतो की आपल्या पुढे येणार. तर शेतकऱ्यांनो, आपण धान्य पिकवतो, ते पिकवतो, पण आताची पिढी काय म्हणताय, मम्मी जाऊ द्या, आम्हाला शेतामध्ये जॉब करायचं, आम्हाला शेत आवडत नाही, पेरणी आवडत नाही, काहीच आवडत नाही, वखर आवडत नाही, बैल आणणार नाही. पण एक दिवस हा शेतकरी, जेवढे शेती कंपन्या तेवढ्या आपल्या दारात उभं नाही राहिल्या, तर मला विचारून घ्यायचं शेतकरी बांधवांना. आपल्या शेतामुळेच त्यांना धान्य जात आहे, आपल्या
आपण जेव्हा पिकवतो त्यांनी जाते त्याला खायला कुठून मिळणार हे शेतकऱ्यांची झाली. तर आताची पिढी ही ऐकून पण सुद्धा राहिली नाही. तर शेतकरी बांधवांना त्यांना सवय लावा, शेतकऱ्यांचे नांगरणी लावा, त्यांना भारी द्यायला लावा, शेतातील वखर हाणायला लावा, तरच ते पुढे कामं जमणार नाही. तर आताची पिढी शिकण्यालाच पळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आताची पिढी खूप कामंसुद्धा करत नाही, हे शेतकऱ्यांचं असं झालं आहे. तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो.